जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज अतिशय पवित्र अशा दिनी रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं आयोजित शिवपुराण कथा आणि पारायण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व भाविक भक्त, या सांगता काल्याच्या कीर्तनाकरता ज्यांच्या मधुर वाणीने आज हा समारंभ होणार आहे ते हरिभक्तपरायण आपल्या परिसरात भूषण मान्य नवनाथ महाराज बस्के, आपल्या प्रवासी सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, इतर सर्व या समितीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व या ऐतिहासिक कार्यक्रमात आलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्र, आज आपला संपूर्ण देश आजच्या या रामनवमीच्या निमित्तानं रामामय झालेला आहे। गेल्या वर्षी आपल्या सर्वांच्या प्रतीक्षित असणारं अयोध्येचं राम मंदिर उभं राहिलं आणि आपल्या सगळ्या भाविकांचे एक स्वप्नपूर्तीचा आनंद केवळ देशामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये तो आनंद आपल्याला सगळ्या भाविकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला। आणि म्हणून प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्व राम भक्तांचं आणि ज्याने ज्याने म्हणून त्या राम मंदिराच्या उभारणीसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या स्मृतीला वंदन करतो। आणि ज्यांच्या पुढाकाराने ते मंदिर पूर्णत्वेला गेलं ते आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो। हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या आपल्या परंपरेमध्ये श्रीरामाचं स्थान अतिशय उच्च आहे। मर्यादा पुरुषोत्तम त्यानं म्हटलेलं आहे, कारण सत्यावर आधारित आणि त्यावर आधारित त्याग मूर्ती म्हणून त्यांच्याकडे दिलेल्या वचनासाठी प्रसंगी वनवास सुद्धा त्यांनी भोगलेला आहे। आणि आज म्हणून त्यांचा आदर्श सर्वदूर आपण प्रत्येकजण घेत असतो। या रामनवमीच्या दृष्टीने मला विशेष महत्त्व यासाठी वाटतं, मी म्हटलं सत्य, न्याय, धर्म आणि प्रेम या अशा आदर्श जीवनशैलीचं महत्त्व प्रभू रामचंद्राकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्याची अनुभूती मिळते। आणि आज आपल्या कोणार्क बुद्रुकमध्ये या शिवपुराण कथेतून आज भगवान शिवाची सुद्धा विविध रूपं या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे। त्या दृष्टीने मला त्याचं एक विशेष महत्त्व वाटतं, म्हणून आयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी विशेष करून अभिनंदन करतो। रामनवमीच्या निमित्तानं या शिवपुराण कथेतून हे जे चैतन्य आपण टिकून ठेवलेलं आहे तो असाच मला वाटतं तो आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे। मला वाटतं सनातन धर्माचं रक्षण करताना खरं त्याच हिंदू संस्कृतीमध्ये आज संपूर्ण समाजाच्या व्यवस्थेला एकत्र आणण्याचं मुख्य काम ही विचारधारा करत राहते। तिचा अधिक तिला पाठबळ देणं, सनातन धर्माचं रक्षण करणं हे आज आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून आज संत कैकाडी महाराजांची जयंती आहे, तर म्हणजे त्यांनी सुद्धा एक फार मोठं काम वारकरी संप्रदायाच्या मध्ये लोकजागृतीसाठी त्यांनी केलेलं आहे। त्यांच्याही या स्फूर्तीवर मी अभिवादन करतो आणि या उत्सव समितीचं पुन्हा एकदा अभिनंदन करून श्रीरामाच्या चरणी दंडवत नतमस्तक होतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि आपल्या सर्वांना
या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय श्रीराम.